नमस्कार मंडळी, मी नूतन बांदेकर. मनदर्पण एक श्राव्यानुभव या आमच्या यूट्यूब चॅनेलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तसंच आत्ता सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाचा आजचा दसरा म्हणजे शेवटचा दिवस आणि आपण त्याची सांगता म्हणजेच आम्ही जो नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम स्त्री शक्तीचा जागर या नावाने 9 दिवसांच्या 9 माळा आपल्या देवीला म्हणजे दुर्गा मातेला अर्पण केल्या आणि यामध्ये स्त्री शक्तीचा जागर करत असताना वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या आपल्याला प्रेरणादायी ठरणाऱ्या अशा वेगवेगळ्या आपल्या महिलांना या ठिकाणी या मंचावर आपण त्यांच्या मुलाखती घेतल्या, आपल्याला ओळख करून दिली, त्यांचा परिचय करून घेतला. तर त्या सगळ्या कार्यक्रमाचा त्या मालिकेचा आजचा सांगतेचा दिवस आणि या दिवशी आज खरं तर 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन असा दुग्ध शर्करा योग आजचा आपल्याला मिळतो आहे आणि हेच निमित्त साधून आम्ही आज तुमच्यासमोर काही अशा कथा कविता यांचं अभिवाचन करून आपण आजचा दिवस साजरा करणार आहोत. तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना आजच्या दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या कार्यक्रमाचं स्वरूपच असं आहे की कथा आणि कविता यांचं अभिवाचन. तर माझ्याबरोबर आहेत तपस्या नेवे. नमस्कार. आम्ही दोघी मिळून या कार्यक्रमाचं अभिवाचन करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आता कार्यक्रम सुरू करत असताना मी एक कविता जी खरं तर आपण महिलांनी केलेला जागर असं या कार्यक्रमाचं स्वरूप झालं आहे, पण त्यामध्ये काही आपल्याला माहिती आहे की काही पुरुष लेखकांनीसुद्धा किंवा पुरुष कवींनीसुद्धा महिलांच्या बाबतीत लेखन केलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या महिलांच्या भावविश्वात किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी आपल्या विचारांनी म्हणजे त्या पुरुषांनी विचार करत असताना त्याच्यावर प्रकाश टाकला आहे आणि काही गोष्टी समोर आणलेल्या आहेत. तर कसं असतं ना की आपण महिला तर महिलांबद्दल बोलतोच, त्यात काही विशेष नाही, कारण आम्हाला आमचं विश्व माहिती असतं आणि आम्ही त्याचं प्रकट करतो ते. पण पुरुषांच्या बाबतीत ही गोष्ट फार अभावाने आढळते आणि अशा काही लेखकांबद्दल कवींबद्दल आपण थोडक्यात असं म्हणतो की त्यांनी असं लिहिणं किंवा त्यांनी असं हे खरं तर यश आहे आपल्या समाजाला पुढे जाणारं किंवा समाजाच्या विचारांमध्ये बदल घडणारी ही परिस्थिती आहे. म्हणजे याच्यातून आपण खरोखरच आशादायी असं चित्र बघू शकतो. तर मी पहिल्यांदा या कार्यक्रमाला सुरुवात करत असताना निमित्त मात्र या गीतेश गजानन शिंदे यांच्या कविता संग्रहातला एक भाग किंवा एक कविता, त्यामध्ये वेगवेगळे भाग आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या कविता आहेत. मग त्याच्यातला तिच्या कविता हा जो भाग आहे त्यातली एक छोटीशी कविता तुमच्यासमोर सादर करते, म्हणजे तिचं अभिवाचन करते. तर मला वाटतं काही लोकांनी ही कविता माहितीसुद्धा असेल तुम्हाला, पण आपण त्यांच्या पुस्तकातून थेट ही कविता बघूयात, वाचूयात. सय, कवितेचं नाव आहे सय. तू त्या पहिलं तीरावर वाहते नदी धर्माची, ओलांडून जावे कैसे ही वीण घट्ट रक्ताची. हा खेळ पाठशिवणीचा चालत राही निरंतर, गवसले हाती तरीही कसे वाढले अंतर. ती उत्कट होती माया की भासच होते सारे, सारे होते. क्षितिजावर अनुभवलेले ते फसवे तारे होते. मारलीस फुंकर जेव्हा खपलीचे जळमट चढले, श्वासांची घुसमट इतकी वेणूचे सूर उमटले. मानाने मिरवत राही दुःखाचे भरजरी अस्तर, ही सय अशी दरवळते काळीजच होते अंतर. आत्ताच आपण जी कविता ऐकली सय,
चे कवी होते गीतेश शिंदे. मंडळी, जसं ताईने मगाशी सांगितलं की स्त्रियांच्या भावविश्वाचा वेध अनेक पुरुष लेखकांनी घेतलेला आहे. मग तो कथेतनं असेल, कवितेतनं असेल किंवा इतर कुठल्या साहित्य प्रकारातनं असेल. पण कवितेतनं मांडणं हे खूप मोठी काय म्हणतो, एक ती खूप सुंदर कला आहे की कमीत कमी शब्दामध्ये खूप मोठा अर्थ त्यात सामावलेला असतो. आणि असंच या मराठी कविता क्षेत्रातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे किरण येले. त्यांचे कथासंग्रह देखील खूप गाजलेले आहेत. पण विशेषतः ज्या कविता संग्रहाने त्यांना एक विशेष ओळख दिली ते म्हणजे बाईच्या कविता. आणि या बाईच्या कवितेमधली एक कविता आज आपण इथे घेणार आहोत. बाईच्या कविता हे खूप त्यांचं गाजलेलं पुस्तक आहे. आणि त्याच्यात त्यांनी शेवटी जे एक छोटीशी गोष्ट रूपात जे दिलेलं आहे त्याच्यात त्यांनी नेमकं बाईविषयी त्यांना काय वाटतं हे त्याने खूप सुंदर सांगितलेलं आहे. त्याचे एक 4 ओळी मी थोडक्यात तुम्हाला सांगते. खरं आहे, मला नेहमी बाई किंवा कविता पूर्ण कळली आहे असं म्हणणारी माणसं एकतर फार भाबडी वाटतात किंवा खोटारडी. माझ्या पहिल्या संग्रहात मी म्हटलं होतं की कविता म्हणजे गर्भाशयातली नाजूक धसमुसळ शब्दात व्यक्त करणं कठीण. आज तिच्या बाबतीतही तेच वाटतंय. पण तरी तिनं दाखवलेलं तिचंच जगणं मांडतोय. इच्छा एकच की या अर्घ्यदानानं तिनं शांत होऊन निघून जावं माझ्यातून, वा साक्षात्कार घडवावा असा जो सुटका करेल माझी या जाचातून. इथेच कळतंय की बाई समजून घेणं हे कठीण आहे. म्हणजे ते कोणाला कधीच कळलेलं नाही. असं नेहमी आपण म्हणतो की बाईचं मन खरंच कधी कुणाला कळत नाही आणि पुरुषाला तर नाहीच नाही. आणि हीच कुठेतरी त्यांच्या कवितेतनं येणारी व्यथा आहे. म्हणजे त्यांचा हा जो पूर्ण कविता संग्रह आहे याच्यामध्ये त्यांनी अक्षरशः वेगवेगळ्या कवितेतनं तिचं भावविश्व उलगडलं आहे. आणि तरीसुद्धा त्यांची ही जी कविता आहे या कविता संग्रहातली बये नावाची, तर त्याच्यातनं नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे ते आपण ऐकूयात. बये सोड आता मला, बये सोड आता मला, खूप थकलो लिहिताना तुला, तरी तू सापडत नाहीस. दिसतेस पण हाती लागत नाहीस. येते सांगतेस पण येत नाहीस. आलीस तरी थांग देत नाहीस. बये महामाये मला कळली आहे तू हत्ती आहे आंधळ्यांचा. बये महामाये मला कळली आहे तू हत्ती आहेस आंधळ्यांचा. तू व्यूह आहेस व्युत्पत्तीचा. तू ससा चंद्राचा. तू मृग कस्तुरीचा. कुठून आलीस कशी आलीस सांग बये. कुठून आलीस कशी आलीस सांग बये. का छळ मांडलायस माझा सांग तरी सय. उघड तुझा एकल डोळा कर माझा चोळा मोळा. उघड तुझा एकल डोळा कर माझा चोळा मोळा. किंवा एक कृपा कर मला तुझ्यातून मोकळं कर. चूड घे लाज थुंक माझ्यातून बाहेर पड. चूड घे लाज थुंक माझ्यातून बाहेर पड. काकणांचे शंख फूक जाळ संदर्भ अनघड. एकच असा हुंकार बोल फुंकून टाक संहिता फोल. एकच असा हुंकार बोल फुंकून टाक संहिता फोल. अमान्य कर ब्रह्मा अमान्य त्याची बरगडी. ईव आणि मादी इत्यादी आदी. सांग सांग की तूच स्वतः ब्रह्माचा होतीस मणका. डळमळू दे भूमंडळ असा पेटव एकच वणवा. कळतंय की तूच जन्मा घातला जीव. कळतंय की तूच जन्मा घातला जीव. तूच कसा मारशील हीच तुझी वृत्ती सोड तरच तरशील. बये उठ बये उठ गप्प बसू नकोस. आतल्या आत कुढू नकोस. खूप त्रास होतो तुझ्या या घुमण्याचा. आतल्या आत घुसळत वर घागरी फुंकण्याचा. शंढ केलेस सांड केलेस लावलेस अश्वकान. शंढ केलेस सांड केलेस लावलेस अश्वकान. त्वचेखाली बीज पेरलेस लाजाळूचे रान. तरी नाही फिटत तुझी हौस कशी बये. तरी नाही कधी फिटत तुझी हौस बये. कुठल्या अवलक्षणी क्षणी माझ्यात शिरलीस सय. किती लिहिले सरणार नाहीस. किती लिहिले तरी सरणार नाहीस. कळली आहे आता मला. खूप थकलोय सये बये लिहिताना तुला.
खूप तकलोय सयेबये लिहिताना तुला. मंडळी, या कवितेतनं त्यांनी जे काही मांडलं आहे की इतकं लिहून सुद्धा अजूनही लिहिणं बाकी आहे, असंच या कवितेतनं त्यांना सांगायचं आहे आणि एकूणच या स्त्री जातीबद्दल त्यांना सांगायचं आहे. खरंच खूप विशेष आहे अशा सगळ्या लेखकांचं की ज्यांनी इतक्या अचूकपणे आपल्या स्त्रीच्या भावविश्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आणि तरीही त्यांचं असं म्हणणं आहे की अजूनही काहीतरी बाकी आहे. वा, किरणदादांची कविता आपण ऐकलीत. खरंच स्त्रीचं भावविश्व, स्त्रीचं जगत म्हणजे इतकं व्यापक आहे की ते कितीही लिहिलं, कितीही त्याच्याबद्दल बोललं तरी ते काही पुरं पडणार नाही, पुरं होत नाही. हेच कवितेतून ते सांगतायत आपल्याला. म्हणजे कितीही लिहिलं तरी ते अजूनही बाकी आहे. आणखी कितीतरी काही गोष्टी सापडत आहेत. म्हणजे जसा तुम्ही सखोल विचार करत जाता तसं आणखीन हे भावविश्व उलगडत जातं. त्याप्रमाणे खरंच आहे, आपण आंधळ्यांनी जसा हत्ती पाहिला होता तसंच या स्त्रियांच्या बाबतीत होत असतं, महिलांच्या भावविश्वाच्या बाबतीत होत असतं. जी बाजू दिसते तेवढीच आपल्याला कळते, त्याच्या पलीकडे कितीतरी अथांग असा सागर असतो, भावनांचा कल्लोळ असतो आणि तो शोधण्याचा प्रयत्न किरणदादांनी अचूकपणे केला आहे. पण तरीही तेही म्हणत आहेत की अजूनही बाकी आहे. तर या ठिकाणी या 2 कविता आपण पाहिल्या आणि यानंतर आपण एका अशाच कथेकडे वळणार आहोत. तर कथेकडे म्हणजेच आपण कथा वाचन करणार आहोत. पण त्यात तुम्हाला माहिती आहे का की आत्ताच प्रकाशित झालेलं एक कौलं उडालेलं घर या नावाचा कथासंग्रह, एक पुस्तक प्रतिभाताई कणेकर, डॉक्टर प्रतिभाताई कणेकर यांचं हे पुस्तक आहे, कथासंग्रह आहे. आणि त्यामध्ये अनेक अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या इतक्या सुंदर अशा कथा आहेत की त्या वाचतच राहाव्यात आणि वाचल्यानंतर असा आपल्याला सुद्धा विचारांना आपल्या असं विश्व मोठं होतं आणि आणखीन खूप गोष्टी दिसत जातात, जाणवत जातात. आणि अशाच म्हणजे स्त्रीच्या स्वभावाचे वेगवेगळे पदर उलगडणारी एक कथा आहे जी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. कथेचं नाव आहे 30 सप्टेंबर 2010. बघूयात कथा काय आहे ती. तर मी तपस्याला विनंती करते की त्यांनी ही कथा वाचायला सुरुवात करावी. ही कथा आपण वाचणारच आहोत. पण जसं ताईने सांगितलं की या कथासंग्रहाचं जे वैशिष्ट्य आहे की ज्याच्यात वेगवेगळ्या कथा आहेत आणि विशेष म्हणजे या सगळ्या स्त्रियांचं भावविश्व पुन्हा उलगडणाऱ्या कथा आहेत, पण एका वेगळ्या अंगाने आणि कुठेतरी आजच्या काळाशी रिलेट करणाऱ्या या कथा आहेत. म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या तरुण पिढीपासनं ते अगदी 90 वर्षाच्या आजीला देखील जोडणाऱ्या या कथा आहेत. आणि हे कसं ते तुम्हाला आत्ता आम्ही ही जी कथा वाचणार आहोत त्यातूनही कळणारच आहे. या कथेचं शीर्षक आहे 30 सप्टेंबर 2010. वेळ सकाळी 7:20. घरी पोहोचले. सुरेखानंच दार उघडलं. चहाचा वास येत होता. काकू, तुमचा पण ठेवू? वाढवते आधळ, आत्ताच उकळी आली आहे. नको, हा काय चहा घेऊनच येते. झोप लागली ना का आजीला रात्री? झोपल्या तशा. रात्री 11, 11:30पर्यंत गोष्टी सांगत होत्या जुन्या. तुला लागली की नाही झोप? थोडी लागली, पण जागा बदलल्यावर ना काकू मला झोप नाही लागत. त्या आजी कशा आहेत? बऱ्या आहेत का कालच्यापेक्षा? खरं तर नाही बऱ्या. कुठल्या वेळी काय होईल सांगता नाही येत. मला पुन्हा पटकन जायला लागलं तर येशील ना आपल्या आजीजवळ थांबायला? येईल ना काकू. 304 मधल्या पोळी भाजी उरकून येते. साहेबांना डबा न्यायला लागतो ना, मग तेलगूकडे जाते. तेवढ्यात लागली गरज तर तुमच्याजवळ नंबर आहेच माझा, लगेच येईन मी. पण तू मोबाईल बंद करून ठेवू नकोस. पुष्कळदा तू उचलतही नाहीस. नाही हो काकू, गडबडीत ऐकायला नाही आलं तरच असं होतं. आज आवाज जरा मोठाच ठेवते. आमचं असं संभाषण चालू असतानाच माधव हॉलमध्ये येतो. त्याची आंघोळ आटोपलेली असते. तो मला काही विचारत नाही, मीही त्याला काही सांगत नाही. तो माझ्याकडे फक्त नजर टाकतो आणि सासऱ्यांच्या खोलीकडे वळतो. सकाळी 8:10. माझं सगळं आवरेपर्यंत आईनं धीर धरला आहे. मी केस विंचरत असताना न राहून ती विचारते, बऱ्या आहेत ना गं शालिनी ताई? बऱ्या आहेत.
सुटतील तर बऱ्या बाई. फार हाल होत आहेत त्या बिचाऱ्या जीवाचे, त्यांचे आणि त्यांच्याबरोबर शुभीचे. मी विषय बदलत विचारलं, तुला गव्हाचं सत्व देऊ नाश्त्याला? चालेल ना? दात नको असतात ना तुला लावायला? चालेल, ती म्हणते आणि अर्थ समजून गप्प होते. तिचं बोळकं झालेलं तोंड हलत राहतं. मला ते बघून खूप अस्वस्थ वाटतं. तशी मी लगबगीनं स्वयंपाकघराकडे वळते. गॅस पेटवताना मनात आलं, हिला शुभीची काळजी जास्त. खरंच करते शुभी खूप तिच्या सासूचं. 2 वर्ष अंथरुणावर असलेल्या आणि अल्झायमर झालेल्या माणसाचं काय करायला लागत नाही, विशेषतः सुरुवातीच्या त्या दोघींच्या नात्याच्या पार्श्वभूमीवर. तेव्हा शुभीचे मोठे मोठे डोळे सतत अपमानाच्या जाणीवेनं आणि संतापानं तरारलेले आणि पाण्याने डबडबलेले, आणि सासूची कशा ना कशावरून तरी सारखी कुरकुर बडबड. पण सासूचं असं तान्हमूल होत गेलं आणि दोघींच्या नात्यातलं समीकरणच बदलत गेलं. आता त्यांचा डायपर बदलणं, त्यांना स्पंजिंग करणं, भरवणं, कुरवाळणं, मिठीत घेणं, मम्मा करत त्यांची पापी घेणं सारंच एखाद्याला चक्रावून टाकणार. आणि इतर कसलंही भान नसलं तरी त्यांनी फक्त शुभीची चाहूल आणि स्पर्श ओळखणं हेही विलक्षणच. मम्मा, मामी, तू माझी मामी. त्या त्यांच्या आईला मामी म्हणत. गेले कित्येक दिवस त्यांना शुभी म्हणजे त्यांची आईच वाटतेय. माधवला शुभी म्हणजे आदर्श गृहिणी वाटते. मी माझ्या सासूचं जे काही केलं ते तिच्या मृत्यूनंतर भूतकाळात जमा झालं, आणि माझ्या 92 वर्ष वय असलेल्या सासऱ्यांचं ते मी काय जगावेगळं करते, ते कर्तव्यच आहे की माझं. आणि तसे ते अजून काही परावलंबी झालेले नाहीत. मी त्यांचं काही करते असं म्हणायला. आता माझी साठी झालेल्या वयात मी माझ्या आईची जबाबदारी स्वीकारणं त्याला अलीकडे जास्तच बोचायला लागलं. तो अधूनमधून म्हणत असतो की शुभी बघ, खरंच ताई तू नकोच होतंस आईला आणायला. शुभी म्हणते, अगं पण तुला माहीत नाही का शुभी, आपण पाहत होतो ना कसा तिचा क्षणाक्षणाला अपमान होत होता. ते कुणी 2 शब्द बोलायचे तरी का तिच्याशी? कधी कधी बिचारी अर्धपोटी असायची. तिला औषधं तरी वेळेवर आणून मिळायची का? मी मधून तिला आणायचे तेव्हा मी फक्त एक मेसेज देऊ पाहत होते की अरे तुझ्या एकट्यावर तिची जबाबदारी आहे असं मानू नकोस, मीही आहे. त्याच्या इतकाच 9 महिने भार तिनं आपलाही नाही का व्हायला, आणि बाबांनी त्याच्या बरोबरीनं शिकवलं आपल्याला, आपल्या पायावर उभं केलं. ताई, मला हे तुझं नवं तत्त्वज्ञान कळत नाही असं समजू नकोस, पण व्यवहारात तसं नसतं गं. आता गेला ना दादाचा इगो दुखावला, झटकली ना त्यांनी आता तिची जबाबदारी पूर्णपणे. माधवराव चिडतात ते चुकीचं नाही आहे. आता या वयात तू त्यांच्याकडे लक्ष द्यायचंस तर तू तिच्यात गुंततीयस. पण मी त्याचं किंवा बाबांचं काही कमी करते का? असं का वाटावं त्यांना? जगात सर्वात दीर्घकाळ चाललेला खटला. सकाळी 9:15. जगात सर्वात दीर्घकाळ चाललेला खटला. ब्रेकिंग न्यूज. बाबरी मशीद रामजन्मभूमी वादासंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाचा निकाल दुपारी 4 वाजता जाहीर होणार. माधव TV समोर बसलाय. दिल्लीत काय बंदोबस्त आहे, मुंबईत काय, पुण्यात. हा काय कमेंट देतोय, तो काय. त्याला कॉफीचा कप द्यायला जाते तर तो आठवण करतो, तुला शिल्पाकडच्या बारशाला जायचं आहे ना, काही खरेदी राहिली आहे म्हणत होतीस ना, पटकन आटप, आज दुपारवर ठेवू नकोस. कोर्टाच्या निकालाचे काय पडसाद, शिवाय तुमच्या बहिणाबाईकडनं केव्हा काय निरोप. मला सारी रात्र डोळ्यासमोर येते. रात्रभर त्यांचे डोळे सतार उघडे. शुभी पुन्हा पुन्हा हाताने विटण्याचा प्रयत्न करते. ड्रॉपरने दुधाचे थेंब तोंडात घालण्याचा प्रयत्न करते, पण थेंब गालात सोडला की त्यांची छाती आणखीनच जोरात उडायला लागते. पहाटे डॉक्टर येऊन गेले एकदा. हे असं किती काळ अजून कळत नाही आहे. प्रशांत, शुभीचा नवरा. असं कसं बोलवतो तुम्हाला? शुभीचा आवाज कातर, डोळ्यात पाणी. आता काय करणार? डॉक्टर काय म्हणाले ऐकलंच ना. आता यातनं पॉझिटिव्ह काही निष्पन्न होणार नाही. मला आता दुपारची काळजी पडली आहे. भलतीच पंचायत होईल.
बरोबर ना ताई? तसं कोर्ट कदाचित काही डिस्प्युटेबल जजमेंट देणारही नाही. कॉमनवेल्थ गेम्स आहेत आता समोर. तुम्ही श्यामाला फोनवर कल्पना दिलीत ना? दिलीत. सगळ्यांवरच आजच्या निकालाचा ताण आहे. सकाळी 9 वाजलेत. माधवच्या टी व्हीचा आवाज नेहमीच मोठा असतो. आताही सगळ्या आवाजांच्या वर ऐकू येते. जगातला सर्वात दीर्घकाळ रेंगाळलेला खटला, आज होणार फैसला. जणू जगातले सगळे, अगदी सगळे प्रश्न संपले आहेत. हा एकमेव प्रश्न शिल्लक राहिला आहे आणि तो सुटला की शाळा सुटली, पाटी फुटली असं नाचणारी मुलं माझ्या डोळ्यासमोर दिसत आहेत. त्या आवाजांमधूनही फोनची रिंग उतावीळपणे वाजली, वाजतच राहते. मी हातातला चहाचा कप जेमतेम सावरत फोन उचलते. ताई, ताई ग, लवकर येता का? काहीतरी घडलंय वाटतं. पलीकडून शुभी. सकाळी 11 वाजता. शुभीच्या घरात विचित्र सरमिसळ वातावरण. माफक दुःख. तो जीव सुटल्याचं समाधान. शुभीचं आदरयुक्त कौतुक. शुभी एका क्षणी गहीवरून डोळे पुसते आणि दुसऱ्या क्षणी हसत मावस नंदेला विचारते, मग कुणासारखा आहे ना तू? बारशाला बोलव बरं का, नाहीतर विसराल. श्यामाने कळवलंय, तुम्ही माझी वाट पाहू नका. शुभीचा नवरा. इथल्या जवळचे त्यांचे चुलत भाऊ, भावजय, कुणी चुलत मावस, मामे, आते, बहिणी, त्यांचे नवरे सारे जमलेत. फोनाफोनी, ॲम्ब्युलन्स, हार, सामान, ते हे. नाही, तिकडे बराच वेळ लागतो. इलेक्ट्रिकल क्रिमेटरी बरी. लवकर हो, सगळ्यांना लवकर घरी पोहोचलं पाहिजे. अहो, पण गुरुजींचं बघा, मंत्राग्नीच द्यायचा त्यांना, नुसतं नको. शुभी नवऱ्याला आत बोलवून सांगते. बापरे, हे कसं सुचतं हिला? माझ्या मनात आश्चर्ययुक्त कौतुक. अगं, पण अस्थि विसर्जनाच्या वेळेला सुद्धा चालतं. आज नाही, नको. एवढं ऐका माझं, भडाग्नी अजिबात नाही. बरं, बघतो. कुणाला तरी सुचतं की आता त्यांना बिछाण्यावरून खाली बाहेरच्या खोलीत हलवलं पाहिजे. मग चादर की चटई की सतरंजी याची चर्चा होते, व्यवस्था होते. बायकांचे डोळे पुन्हा नव्याने पुसले जातात. आता शांत निजल्यासारख्या त्या बाहेर पुरुषांच्या गराड्यात. आयुष्यात प्रथमच. आणि पुरुषांची चर्चा सुरू. दुपारच्या निकालाची. झालं, हा जगातला सर्वात रेंगाळलेला खटला. 60 वर्ष आतीच झालं. त्यात अजूनही सुप्रीम कोर्टाचा मार्ग मोकळा आहेच. हे त्या काँग्रेसवाल्यांचं लांगुल चालन बहुतेक. सेक्युलरिझमचा अर्थ मायनॉरिटीवाल्यांचे लाड. आता हिंदू महासभावाले स्वस्त बसतील वाटतं तुम्हाला? काशी विश्वेश्वराचं देऊळ, मथुरेचं देऊळ सोडणार नाहीत ते आता, निकाल विरुद्ध गेला तर. माधवचा आवाज आधीच मोठा आहे. त्यात काहीतरी दाबून सांगायची त्याला भारी हौस. मी हळूच हॉलमध्ये डोकावते. अपेक्षेनुसार तो माझ्याकडे बघतो. मला पाहून डोळे गरागरा फिरवतो. तरी मी हाताने खूण करतेच. आवाज खाली. तोही मला समजेल असं फुटफुटतो. कळतंय मला. मी आत वळते तर संजय, शुभीचा एकुलता एक मुलगा, आईला मिठी मारून रडतोय. थँक्स आई, तू माझं ऐकलं नाहीस. मी म्हणत होतो तिला वृद्धाश्रमात नाहीतर नर्सिंग होमला ठेव, पण तू तिचं घरीच केलंस प्रेमानं. मी चिडायचो आजीवर, पण ते तुला त्रास होतो ना म्हणून. तिच्या ओरड्यानं आपली झोप पुरी व्हायची नाही म्हणून. तुझ्या माझ्यात उगाचच दुरावा आला त्यामुळे. नाही आई, आय प्रॉमिस यू, तू आजीला शेवटपर्यंत अंतर दिलं नाहीस ना, तसं मीही तुला कधी देणार नाही. पण प्लीज माझं ऐक ना. प्रणोतीला यायचं आहे. आजीचं शेवटचं दर्शन तरी तिला घेऊ दे. आजीला आवडणार नाही म्हणून मी आणि ती इतकी वर्ष थांबलो आहे. शुभी स्तंभित. ती डोळे पुसतीये, त्याचे आपले. बाहेर कोणीतरी न राहून बारीक आवाजात तरीही टी व्ही लावलाच आहे. देशभर अभूतपूर्व बंदोबस्त. ऐतिहासिक खटल्याचा, एका दीर्घकाळ चाललेल्या खटल्याचा निकाल खरंच का लागणार आहे? कोण जाणे. दुपारी 2 वाजता. शुभीच्या चुलत, मावस, सगळ्या नंदा उत्साहाने आंबट वरणभात करायला लागल्यात.
लसूण घालू का गं ठेचून? घाल की, त्याला काय झालं? तसं नाही, म्हटलं चालतं की नाही. चालतं गं, चालवायचं आता सगळं. आता काय पूर्वीसारखं राहिलं आहे काय? पूर्वी शेजार पाजारचे लोक 3 दिवस अन्न पाठवायचे. आता घरीच करावं लागतं ना. मग नीटनेटकं केलं तर बिघडतं कुठं? तेही खरंच, घडायचं ते घडून गेलेलंच असतं. मागे राहिलेल्यांना जेवण खाण का कुठं सुटलं आहे? तेही खरंच. आणि बरं का शुभावहिनी, लक्षात ठेवा, अशा वेळी दुःखाने जास्त भूक लागते. कोण काय म्हणेल, कोणाला काय वाटेल याचा विचार करायचा नाही. सगळ्या रीती बघून ठेव गं बाई. तुमच्यात तसं नसेल कदाचित. कुणाचं तरी प्रणोतीला प्रबोधन. प्रणोती मोबाईलवरचा SMS वाचते, बहुधा दीर्घकाळ चाललेल्या खटल्यासंदर्भातला. ती अनवधानानं म्हणून जाते, कुणाला परवा आहे, आम्हाला फक्त व्यवस्थित जगायचं आहे. मावशी अगदी सुगरण होती नाही गं. तिचं चिंबोरीचं कालवण आणि तेलपोळी मी जन्मात चव विसरायची नाही. नटायला आवडायचं किती तिला. आंबाड्यावर रोज फूल लागायचं काका असताना. शुभी जवळपास नसल्याची खात्री करून घेत कुणाचं तरी निरीक्षण. वहिनीचं सारखं बाहेर फिरणं मंडळातलं तिला अगदी आवडायचं नाही. मग बोलायची तर तिचं तोंड दिसायचं. मी ऐकलं न ऐकलं करून दुसऱ्या खोलीत येते. शुभी न्हावून केस पुसत बाहेर येते. संपलं एक पर्व नाही गं. दादा भेटला का तुला? मी म्हटलं आपल्या बाजूने कळवावं. मागणं म्हणायला नको की मला कळवलंच नाही म्हणून. बोलला का तुझ्याशी? काय अशी वागतात गं ही माणसं. दादा असा वागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. बरं, मी निघू का आता? माधव येतील मागणं. आई वाट बघत असेल. हो, निघ तू. कालपासनं अडकवली आहे तुला. असं म्हणतेस? बरं बाई, मी म्हणते आणि तिच्या घराबाहेर पडते. दुपारी 3:30 वाजता. डोकं अगदी हल्लक झालंय. कुणाशी बोलू नये वाटते. घरात शिरल्याबरोबर बाबा हाक देतात, आला का माधव? नाही, ते नाही आले, ती येतील तासाभरात. नेलं का त्या बाईला? तिकडेच तर गेलेत ना. काय वय काय होतं? असेल 85-86. म्हणजे वयच झालंच होतं. माझे 92 वर्षाचे सासरे म्हणतात. मी काहीच उत्तर न देता आत वळते तर ते पुन्हा हाक देतात, माझं जेवण झालं बरं, आणि तुमचे मातोश्रींचंही झालं व्यवस्थित. आली होती तुमची मोलकरीण सुरेखा. अहो, तुमच्याही गोऱ्या गेल्या की आता पुढे, तरी कुचकटपणा जात नाही का? कुठून कसं कोण जाणे मनात उमटते आणि मी घाबरते. माधवनं ऐकलं तर? नाहून येते तर आई हाक देते, झालं सगळं नीट? हो. शुभा फार रडली का गं? रडणारच ना. दादाला कळवलं होतं शुभीनं, आला होता. आणि त्याचं सोनू? नाही, दिसला नाही. किती महिन्यात पाहिलं नाही गं पोराला. शुभीला सांग एकदा की त्याला फोन कर, म्हणावं आजीला एकदा भेटायला येऊन जा. माझा फार जीव आहे गं त्याच्यावर. त्याचा असता तर तुझ्यावर ही वेळ आली असती का? हे ओठावर येऊ पाहणारे शब्द मी ओठातच गिळले. मनात येते, आता हिचं हे बोलणं माधवनं ऐकलं तर? दुपारी 4 वाजता. माधव एवढा दमून आलाय, पण 2 घास खाऊन झाल्यावर चहाचा कप घेऊन लगेच TV समोर बसलाय. आज फैसला, ब्रेकिंग द न्यूज. हाताची दोन बोटं वर करत धावत आलेली वकिलांची फौज, कॅमेरे, गर्दी, लोटालोटी. व्हीवाले कोण? सगळे कसे घामाघूम. सगळ्यांच्या हाती रुमालांचे चुरगळलेले बोळे. काय, कोण जिंकलं? जिंकलं म्हणजे काय झालं? अजून वर्षण हाती आलेलं नाही. 1/3 जागा रामलल्लाची, ते राम जन्माचं ठिकाण. 1/3 जागा बाबरी मशिदीला. 1/3 निर्मोही आराखड्याला. तिथे म्हणे सीतेची रसोई. बाई सीते,
तू राणी अस, तुझ्याकडे दासी आचारी असोत, पण तू स्वयंपाक करच कर. तू या जागेवर स्वयंपाक केलास म्हणून ती जागा हिंदूंना मिळाली ग. हे कोणीतरी म्हणतंय, कोर्टाच्या निर्णयाचा आदर करा. मशीद मंदिर जवळजवळ बांधा. आता दोघांना परस्परांजवळ राहण्याशिवाय पर्याय नाही. राम हे राष्ट्रपुरुषाचं प्रतीक समजा. आईवडिलांवर निष्ठा, मर्यादा पुरुषोत्तम, एकवचनी, एक बाणी, एक पत्नी. होय होय, एक पत्नी राष्ट्रपुरुष राम. पतिनिष्ठ गरोदर पत्नीला वनात सोडायला सांगणारा राम. त्याच्या वेळी अशी न्यायालय असती तर असाच प्रदीर्घ काळ चालला असता का खटला? सीतेला मिळाले असते का वकील? आणि न्याय? रामानं त्याच्यापुरता त्याचा पेच सोडवला. पण रामा, बाबा असे पेच सुटत नसतात बहुतेक. तुझं संचित कर्म पाहिलंस ना, तुला किती हजारो वर्ष पुढं न्यायालयात घेऊन आलं ते. आज न्यायालयाने प्रदीर्घ काळ चाललेल्या खटल्याचा निकाल दिला. निकाल म्हणजे काय? का निकाल म्हणजे पेच सोडवणं? कुणाचा? कुणासाठी? हा कोणीतरी म्हणतोय, मस्जिद बनाओ, मंदिर बनाओ, हमें कुछ फर्क नहीं पड़ता. हमें तो काम चाहिए, रोजी रोटी चाहिए. आम्हाला विकास हवा. मग मंदिर मस्जिद कुणाला हवंय? माझा प्रश्न. काहीतरी बावळटासारखं बोल नकोस, अडाण्यासारखं. देशाची अस्मिता म्हणून काही असते की नाही? माधव म्हणतो. मी त्याचा चहाचा कप उचलून आत जाते. रात्री 8 वाजता फोन. ही दूरची रिंग. हॅलो, मी राधा बोलतीये. नाही तसं विशेष काही नाही, पण म्हटलं एक छोटासा फोन करावा. आज काय तो मंदिर मशिदीचा खटला, म्हणजे त्याचं जजमेंट यायचं होतं ना. आपल्याकडे सारं शांत आहे ना, म्हणजे न्यूजवरून तरी कुठे काही गडबड नाही आहे हे कळलं आहे. तरी म्हटलं आपल्या भागात काय परिस्थिती आहे एकदा बघावं. हो 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 का? केव्हा? आज सकाळी? बरं झालं बाई. हो ना, सगळ्यांवरच ताण ना, असणारच. ओके, हे बरं केलं. इलेक्ट्रिकल. ओके, तुम्हाला एक रिलीफ मिळते मी. आता एखादा महिना जाऊ द्या, मग शुभा मावशींना विचारा जरा. का? काय हरकत आहे? बघतील की 2-3 महिने आजीकडे. खरं तर तेही विचारायला फोन केला होता की कधी यायचं ठरवताय म्हणून. निदान व्हिसा तरी घेऊन ठेवा. नातवंड वाट बघतायत. अहो हीच खरी सुटेबल वेळ आहे. अजून 2 वर्षांनी यायचं म्हणाल ना, तर तोवर त्यांचं आपलं जग वेगळं झालेलं असेल. त्यात तुम्ही, आम्ही, हो आम्हीसुद्धा दूरचे हो. तुम्ही का समजून घेत नाही ताई? बाबांना पण का कळत नाही आहे की सतत मागच्या पिढीसाठी जगताना आपलं आयुष्य, आपले आनंद, आपले छंद सगळं असं उधळून द्यायचं का? कधीतरी काकांना घेऊ दे की आजोबांची जबाबदारी. आणि नाहीच काही व्यवस्था झाली तर आजीला ठेवा थोडे दिवस एखाद्या नर्सिंग होमला. इकडे कुणी म्हातारी माणसं असं आपल्याला मुलांच्या अंगावर झोकून नाही देत. आपल्याकडे त्या मानानं माणसांना फारच ओव्हर रेट केलं जातं असं वाटतं मला कधी कधी. बाई गं, आज कदाचित आमच्या आजच्या आनंदासाठी तू हे असं काहीतरी मला समजावतीयस, पण उद्याच्या आमच्या पोरक्या म्हातार वयाचं केवढं भयप्रद चित्र आमच्यापुढे उभं करतेस. रात्री 9:30. माधव अजूनही टी व्ही समोर. बाबा रात्री जेवत नाहीत. नेहमीप्रमाणे 8 वाजता त्यांच्या खोलीत त्यांचा दुधाचा ग्लास घेऊन आले. नेहमीप्रमाणेच ते बोलले, आम्हाला रात्रीचं जेवण जात नाही. एवढं दूध पुरे होतं. म्हातारपणी रात्रीचं जेवूच नाही खरं म्हणजे. पण काहींना अन्नपाण्याचा लोभ काही सुटत नाही. मी नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष करते, पण नेहमीप्रमाणेच आतून दुखावलीही जाते. आईला एक चपाती दुधात कुस्करून देते. तिला रोज रात्री तेवढं तरी लागतं. माधव जेवला. 4 वाजता तिकडून आल्यावर जेवला होता तसाच, शांतपणे, भरभर, कुठेही लक्ष न देता जेवला आणि टी व्ही पाहायला निघून गेला. मी जेवते उपाशी असते हे आजवर त्यांनी मला कधीच विचारलेलं नाही. तरी मी जेवत आले आहे. त्याच्या परोक्ष
अपरोक्ष. पण हल्ली तो विचारत नाही तेव्हा माझ्या घशात काहीतरी अडकल्यासारखं दुखायला लागतं. आता पडावं म्हणून आईला सांगायला तिच्या खोलीकडे वळते. तिची रामरक्षा म्हणून झाली आहे. ती पलंगावर नुसती बसून आहे. अलीकडे ती अशीच बसून असते. पूर्वी ती TV बघायला यायची, काहीतरी वाचत बसायची. हातात सुई दोरा तरी असायचाच असायचा. मग मी रागवायचे, अगं एवढ्या रात्री काय अडलंय का, उद्या नाही का चालणार. ती हसून म्हणायची, सांधता येईल तेवढं सांधून ठेवते आजच. माझ्या मनात यायचं, जे सांधून ठेवायचं ते तुला का ग सांधून ठेवता आलं नाही. अलीकडे मी विचारते, तुला काही शिवायचं नसतं वाटतं हल्ली. बोळक्या तोंडानं हसून ती म्हणते, किती सांधलं तरी आज हे तर उद्या ते राहतच ग, आणि बोटं थकतात आताशा. आजही ती नुसतीच बसून आहे. तिचा डावा पाय अलीकडे थडथडतो. तो दाबून धरून ती बसून आहे. मी आत्ता पडते ग, तुला काही लागणार आहे का आता. नाही, जा जा पड, दमली असशील दिवसभर. जेवलीस का, जेवून घे घासभर तरी. ती असं काही म्हणायला लागली की मला भयंकर राग येतो. जे माधवने बोलायला हवं ते ही का म्हणून बोलते. ही मला काय अजून लहान 8-10 वर्षाची समजते. माझ्याच घरात मला काही एकसारख्या सूचना करत असते. जेव्हा वाटायचं तेव्हा ही सारखी कामात. तेव्हा केली कधी अशी प्रेमानं चौकशी. असं काही बरंच काही बाई. मी उत्तरते, काय ग बाई, आज दिवसभर त्या दीर्घकाळच्या खटल्यानं डोक्याचा नुसता भुगा केला. काय त्या मशिदी मंदिराच्या इमारतींनी आपल्या जीवाला शांती मिळणार आहे, कुणाचं मरण टळणार आहे, का भुकेल्या पोटाला घास मिळणार आहे. या राजकारण्यांचे पेच वेगळेच, आपल्या साध्या माणसांचे वेगळे. अशा निकालांनी कुणाचे पेच खरेच सुटतात काय ग. पेच, आईला कधी कधी असा नेमका शब्द सुचतो. बघ न, काहीतरी बोलायचं म्हणून मी उद्गारते आणि वळते, तर ती हाक देते, बेबी आज कुठली तिथी आहे ग. बरा दिवस लागला का शालिनीताईंच्या मरणाला. मी अनिच्छेने कालनिर्णय हाती घेते. पितृपक्ष तर चाललाय. शस्त्राने मृत झालेल्यांचे श्राद्ध असं काहीतरी लिहिलंय बाई, मी म्हणते. ती अगदी तोंडातनं आवाज काढून हसते, जणू काहीतरी सुचवते अशीच. मलाही वाटतं काल निर्णयाच्या प्रत्येक रकान्यात नाहीतरी 30 सप्टेंबर 2010 तारीखच तर असते. रात्री 10:45 प्रचंड दमले आहे असं वाटत होतं, पण झोप लागत नाही. माधवचा TV अजून चालूच आहे. त्या कलकलाटांनी डोकं जड झालंय. आता झोप लागेल आणि माधवचा 45 वर्षांचा परिचित परका हात शरीरावरून फिरायला लागेल. मी माझ्या परीनं स्वतःला आकसून घेते. अंगाचं मुटकुळं करून पलंगाच्या एका टोकाला पडते. उशिरा केव्हा तरी TV बंद केल्याचा आवाज येतो. माधव येऊन पलंगावर पडलाय. पलंगाच्या दुसऱ्या टोकाला. त्यालाही झोप लागत नाही. का रे, झोप नाही लागत का. उगाच अख्खा वेळ त्या TV समोर बसलायस. मग काय करू. शुभीकडनं आल्यापासनं फारच बेचैन वाटतंय ग. आता आपण 60 ओलांडली. घरात 2 जख्ख म्हातारी माणसं. आपला तरुण मुलगा आपल्यापासून हजारो मैल दूर परदेशात. एकाएकी फारच सार्वत्रिक वाटायला लागलं आणि थकल्यासारखंही. म्हणून TV. काही करमणूक तरी होती का. सारा वेळ ती खटला आणि स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच्या घटनांचं चरवित चरवण. किती दंगली, किती बॉम्बस्फोट, किती हिंसाचार. ना आपण हे कधी थांबवू शकत ना. जगाचं आणि देशाचं सोड, आपल्या व्यक्तिगत आयुष्यात तरी. माधव, आपल्या दीर्घ सहजीवनात तुला असं हळवं होताना मी क्वचितच पाहिलं. आणि तुझ्या भावना अशा माझ्याबरोबर शेअर करताना घाबरलायस का. की हा वयाचा परिणाम म्हणायचा, की स्मशान वैराग्य म्हणतात ते हेच असतं. मला माहीत नाही. मग मी आपण होऊनच त्याचा हात हाती घेतला. किती थंड पडला होता तो. नंतर कितीतरी वेळ मी जागीच होते.
पण मगाची माझी बेचैनी हळूहळू निवत होती. आतून आश्वस्त वाटत होते. घड्याळात 12चे टोले पडले. क्षितिजाच्या पलीकडे दुसरा दिवस उभा असणार होता. कदाचित पुन्हा 30 सप्टेंबर 2010च. मनात नव्याने भय जमला. धन्यवाद. छान. 30 सप्टेंबर 2010 हे होतं कथेचं नाव. कथा होती डॉक्टर प्रतिभा कणेकर यांच्या कौलं उडालेलं घर या पुस्तकातली. अशाच अनेक सुंदर कथा वाचण्यासाठी आपण म्हणजे नेहमीच आपण वाचन करत असतो, पण हे नुकतंच आलेलं पुस्तक आहे आणि छान छान कथा यामध्ये आहेत ज्या स्त्री जीवनाचे वेगवेगळे पदर उलगडतात. जशी ही कथा आत्ता आपण ऐकलीत, तर प्रत्येक घराघरातल्या ह्या गोष्टी असतात, पण त्याच्यावर बारकाईनं विचार करून मांडलेली ही कथा आहे आणि खूप त्याला कंगोऱ्या आहेत, खूप पदर आहेत जे त्यांनी उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मला वाटतं तपस्याने आणि मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केला आहे प्रामाणिकपणे. तर ती कथा तुमच्यापर्यंत पोहोचली असेल असं वाटतं. आणि यानंतर म्हणजेच पुढे एक कविता आपण घेणार आहोत म्हणजे या कार्यक्रमात. पण तत्पूर्वी मी तुम्हा सगळ्यांची खूप आभारी आहे. मनदर्पण एक श्राव्यानुभव या आमच्या अभिवाचनाच्या कार्यक्रमात तसंच या 9 दिवसांच्या मालिकेमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना आपण भेटलो, मुलाखती पाहिल्या. आपण आवर्जून हे सगळे व्हिडिओज पाहता आहात, म्हणजे हे सगळे कार्यक्रम पाहता आहात आणि तुमची प्रतिक्रियासुद्धा आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. तुमचा प्रतिसाद उत्तम असा आहे. त्यामुळेच खरं तर हुरूप वाढतो असे कार्यक्रम करण्याचा. आणि आमच्या या व्यस्त जीवनामध्ये सुद्धा आपण अशा काही गोष्टींना वेळ देतो. थोडासा वेळ बाजूला काढून आपण नवीन काहीतरी शिकण्याचा, ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. तर खरोखरच तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. आणि या कार्यक्रमाची आपण सांगता करणार आहोत सुजाता राऊत, कवयित्री सुजाता राऊत यांच्या एका सुंदर अशा कवितेने. तर मी तपस्याला विनंती करते की त्यांनी एक कविता अभिवाचन करावं. ही कविता सुजाता राऊत यांची असली तरी ती अनुवादित आहे. याची मूळ हिंदी कविता जी आहे ती संध्या यादव यांच्या पुस्तकाची आहे आणि त्याचा अनुवाद त्यांनी केलेला आहे स्वतःपासूनच दुरावताना. आणि या कविता संग्रहामधली ही कविता आहे. आपण आता जे काही 8 दिवस मुलाखती घेतल्या त्याच्यामध्ये काही लेखिकासुद्धा होत्या आणि त्या मुलाखतीमध्ये तुम्ही ऐकलं असेल तर एक प्रश्न मी त्यांना विचारला होता की स्त्री म्हणून व्यक्ती स्वातंत्र्य लेखनामध्ये मिळालेलं आहे का आणि समाजाकडे तिचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे का. आणि त्याच्यावरती प्रत्येक लेखिकेने आपापलं मत तिथे व्यक्त केलं. आणि कुठेतरी आज हे या कवितेतनं सुद्धा मांडण्याचा प्रयत्न या कवयित्रीने केलेला आहे असं मला वाटतं. सर्वात सोपा मार्ग म्हणजे एखादी स्त्री जेव्हा लिहिते तेव्हा समाजात नक्की काय होत असतं, त्या समाजाच्या मनात काय घालमेल चालू असते हे कुठेतरी या कवितेतनं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वात सोपा मार्ग हे कवितेचं शीर्षक आहे. कविता लिहू वाचणारी आणि समजून घेणारी बाई म्हणजे असते जोखीम. कविता लिहू वाचणारी आणि समजून घेणारी बाई म्हणजे असते जोखीम. तिला समजतात शब्दातून प्रकट होणारे अर्थ. भावनांच्या अथांग सागरात ती लहरू शकते. तिला समजत असतं खूप काही सांगायचं आहे आणि ती बोलतेही इवल्या इवल्या शब्दातून. खूप काही सांगायचं आहे आणि ती बोलतेही इवल्या इवल्या शब्दातून. तिची हीच क्षमता त्यांच्यासाठी बनू शकते जोखीम. म्हणूनच तिच्या हातातली लेखणी हिसकावून तिच्या हातात ठेवलं जातं चुलाणातलं जळण, पाळण्याची दोरी, खाकणा खोकणारी म्हातारी कोतारी, नारळाची घासणी, भांडी चकचकीत करण्यासाठी. आणि रेखली जाते उंबरठ्याची लक्ष्मण रेषा. आणि रेखली जाते उंबरठ्याची लक्ष्मण रेषा. मुंडन केलं जातं तिच्या विचारांचं. मुंडन केलं जातं तिच्या विचारांचं. कधी नाव दिलं जातं प्रेमाचं, कधी कर्तव्य, कधी जबाबदारीचं. तिला हरवण्याचा
हाच तर सर्वात सोपा मार्ग. मंडळी, आपण आत्तापर्यंत कवितेमध्ये बघितलं, म्हणजे किरण एलेंची जी कविता होती त्याच्यातनं त्यांनी म्हटलं की बाई अजून कळलेली नाही आहे, ते उलगडण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या लिखाणातनं. आणि असंही काही मंडळी आपल्या समाजामध्ये असतात की ज्यांना बाई कधीच पुढे जाऊ नये असं वाटत असतं, आणि मग तेव्हा असे वेगवेगळे मार्ग शोधले जातात. त्यातला हाच सर्वात सोपा मार्ग. आम्ही आज जो हा कार्यक्रम सादर केला तो तुम्हाला निश्चितच आवडला असेल अशी खात्री आहे. तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवालच. असेच वेगवेगळे उपक्रम घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. मनदर्पण एक श्राव्यानुभव आमच्या या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर. मागच्या नवरात्रीमध्ये आम्ही जो कार्यक्रम केला होता त्याला तुम्ही जो प्रतिसाद दिला त्याच्यावरूनच आम्हाला प्रेरणा मिळाली की या नवरात्रीमध्येही काहीतरी असा उपक्रम करूयात. आणि आता प्रयत्न असेल आमचा की असे वेगवेगळे उपक्रम घेऊन आम्ही काही काळानंतर तुम्हाला भेटत राहू. असंच आपल्या मराठी साहित्य तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. कारण आज वाचन प्रेरणा दिन आहे आणि आपण प्रत्येकाने काहीतरी वाचलं पाहिजे. म्हणजे व्हॉट्सअप आणि फेसबुकवरचे मेसेज सोडून इतरही असं बरंच साहित्य आपल्याकडे आहे. मग ते तुम्ही डिजिटल माध्यमातून वाचा किंवा पुस्तक असं हातात घेऊन वाचा, पण वाचाल तरच वाचाल. आणि कुठेतरी तुमच्यापर्यंत हे साहित्य पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न होता. तर पुन्हा भेटूया आपण लवकरच मनदर्पण एक श्राव्यानुभव या आमच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत धन्यवाद.